दैवी शक्तीच्या आधारे कॅन्सरसारखे दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगे महाराज याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली आहे। या कारवाईमुळे संगमनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। संगमनेरमध्ये आणखी एक भोंदू बाबा गजाआड। दत्ताराम सरकारमधून राजेंद्र गडगेला ठोकल्या बेड्या। कॅन्सरवर उपचारांचा YouTube चॅनलवरून दावा। हाच तो भोंदू बाबा राजेंद्र गडगे ज्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। संगमनेर तालुक्यातील वडगावपानमध्ये गडगे दत्ताराम सरकार नावाचा आश्रम चालवत होता। या आश्रमात धार्मिक विधी, होम हवन, मंत्रतंत्र यांच्या माध्यमातून कॅन्सर सारख्या आजारांवर उपचार केले जातात असा दावा करण्यात येत होता। विशेष म्हणजे या कथित उपचारांची माहिती आणि यशोगाथा गडगे आपल्या YouTube चॅनलवरून प्रसारित करत होता। यातून अनेक कॅन्सर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक या बाबाच्या जाळ्यात सापडले होते। या भोंदू बाबा गडगेनं उपचारांच्या नावाखाली भक्तांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत। काही प्रकरणांमध्ये देणगीच्या नावाखाली हजारो ते लाखो रुपयांची वसुली केल्याचं सांगण्यात येतंय। यातील काही पीडितांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांच्याकडे तक्रार केली होती। गवांदे यांनी तक्रारींची दखल घेत 8 दिवसांपूर्वीच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती। दत्तधाम सरकार ह्या आश्रमात गडगे बाबा जे काही तिथे भोंदूगिरी चाललेली आहे, अनेक लोकांच्या महाराष्ट्रभरातून तक्रारी आहेत आणि ते अगदी असाध्य आजार म्हणजे कॅन्सरसारखा आजार मी बरा करतो, ज्यांना मूलबाळ नाही अशा लोकांना मूलबाळ देतो, ज्याला पाय नाहीत अशांना चालायला लावतो, अशा प्रकारचे अनेक दावे जे करतात आणि यूट्यूबद्वारे ते त्याची जाहिरात करतात। लोकांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषणसुद्धा ते करतात आणि हे सगळं खुलेआम त्यांचं चालू आहे। भोंदू बाबा राजेंद्र गडगे यानं मात्र हे आरोप फेटाळले होते। घेतलेल्या देणग्यांची पावती दाखवावी असं प्रति आव्हानही या भोंदू बाबानं तक्रारदारांना दिलं होतं। मंत्र्याने कॅन्सर बरा केल्याचा दावा कधीच केलेला नाही असं स्पष्टीकरणही त्यानं दिलं होतं। मात्र या वक्तव्याच्या विरोधात YouTube चॅनलवरून अशा दाव्यांचा प्रचार भोंदू बाबा गडगेकडून सुरूच होता। यानंतर अनिशच्या सदस्यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात पुन्हा तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायदा, मेडिकल प्रॅक्टिशनर ऍक्ट तसेच इतर कलमांखाली गडगे महाराज तसेच त्यांची मुलगी आणि इतर 3 व्यक्तींविरोधात गुन्हा नोंद केला होता। मंत्रशक्तीद्वारे, तंत्रशक्तीद्वारे लोकांच्यावर उपचार करण्याची काही यूट्यूबला व्हिडिओज शेअर झालेले आहेत आणि वेगवेगळे सोशल मीडिया यावर सुद्धा ते शेअर झालेले आहेत। त्यानुसार जे राजेंद्र बापू गडगे राहणार वडगाव पान, त्याचप्रमाणे मधुकर शिंदे राहणार रहीमपूर संगमनेर, या दोघांना कालच्या जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। अजून काही आरोपींचा शोध चालू आहे। गडगे महाराजांच्या कथित उपचारांमुळे काही रुग्णांची आर्थिक आणि मानसिक फसवणूक झाली असेल तर अशा पीडितांनी समोर येऊन गुन्हा दाखल करण्याचे आवाहनही संगमनेर पोलिसांनी केलंय। अशा तक्रारी वाढल्या तर या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे। अनिशच्या सातत्याने केलेल्या पाठपुरामुळेच अखेर ही कारवाई झाल्याची चर्चा आहे। या कारवाईनंतर वडगावपान येथील दत्ताधाम सरकारचा दरबार बंद पडला असून परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। या भोंदूबाबाच्या चौकशीत आणखी काही धक्कादायक माहिती येत्या काळात हाती लागण्याची शक्यता आहे। राजेंद्र गडगे आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटकही केलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये अनिशने जो पाठपुरावा केला होता त्यामुळेच आणखीन एक भोंदू बाबा आहे तो गजाआड झालेला आहे। त्याचे आणखीन काही कारनामे पुढे येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, वडगाव पाऊण, संगमनेर।